नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. राम राम मंडळी. जय जिजाऊ, जय शिवराय. होलिका दहनाच्या सर्वात प्रथम सर्वांना, माझ्या सर्व परिवारांना, यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली यांना खूप खूप शुभेच्छा. चला, आज ना माझ्या काकांनी सकाळी पूजा केली आहे. माझा खूप वेळ वाचला त्याच्यामुळे साधीच पूजा पण केली आहे. आज ग्रहण पण आहे आणि आम्ही ग्रहण पाळतो. आमच्या घरात पद्धतच आहे तशी, त्याच्यामुळं जास्त काही स्वयंपाक नाही केलेलं. मी आत्ता जेवण होईल एवढंच केलेलं आहे. चला दाखवते माझा नैवेद्य. तर अशा प्रकारे मी नैवेद्य बनवला पुरणाचा. आज पुरणाची पोळी असते होळीला. नैवेद्य काढून झालाय. तर अशा प्रकारे नैवेद्य. नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. जय जिजाऊ, जय शिवराय. होलिका दहनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज 6 नंतर मुहूर्त होता आणि 7 वाजून गेलेत. आता आम्ही होळीची तयारी केली आहे. चला तर मग आपण होळी आता भेटूयात. माझी मुलं आज कोणीच नाही आहेत, मामाकडे गेलेत आणि त्यामुळे मी साई आणि चेरी त्यांना बोलवलं आहे. शिवाय माझे मिस्टर पण नाही आहेत घरी. नेहमीप्रमाणे ते सणाला नसतातच, क्वचितच आम्हाला लागतात. तर आहे काका आहेत, तेच हे म्हणायचं म्हणजे भाग्य म्हणायचं. तर आता काका आहे, आई आहे आणि अजून एक काका आहेत शेतातले. मग ते आपण आता सगळी मिळून होळी पेटवतोय. चला. मी अशी माझ्या आजीची साडी घातली आहे. माझ्या आजीने मला ही दिली होती. मला आज आजीची माझी खूप आठवण आली. तिची खूप लगबग असायची. दुपारी एकदा घरची होळी पेटायची, नंतर संध्याकाळी मोठ्या होळीला नैवेद्य घेऊन जायचो आम्ही. म्हणजे मी लहान होते तोपर्यंत. नंतर भाऊ माझा कळायला लागला तेव्हापासून भाऊ. नंतर आम्ही नाही गेलो होळीला, घरचे होळीच करायचे. आणि पण आजीची मला आज एवढी आठवण आली म्हणून मी आजीची साडी घातली, आजीने दिलेली. चला आता होळी पेटूयात. तर अशा प्रकारे आम्ही होळी छानपैकी सजवली आहे. तिला साडी नेसल्याप्रमाणे मी छान नवीन फेटा बांधलाय आणि भरपूर फुलं टाकलेत, एरंड्याचं झाड आणि रांगोळी काढली. आज मुलं नाही आहेत, नाहीतर मुलांचं खूप असतं, मम्मी मोठी होळी कर, मम्मी मोठी होळी कर. आणि आता काका आहेत, या ना. काका आहे, आई आहे, अजून एक शिंदे काका आहे, साई आलाय. चेरीला हाक मार की रे. ही नाही का, कंटाळ आहे का? ए या सगळे खाली. आता 2च मिनिटात आपण होलिका दहन करणार आहोत. सगळ्या दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार आणि सगळे जे काही निगेटिव्हिटी असेल ना, ती होळीमध्ये आज सगळी दहन होऊ देत. सुख समृद्धी, निरोगी आयुष्य, भरभराट, सुखी जीवन लाभू देत. हीच होलिका मातेकडं आज मनोमन प्रार्थना करून आपण होलिका दहन करूयात. जय होलिका माता. मला परंपरा खूप आवडतात, त्या खूप मिनिंगफुल असतात. परंपरा ह्या हा चला एक प्रदक्षिणे मारा आता.
हात फिरू नका. अगं माझी चेरू आली की चेरीची घ्यायची ये चेरी आपण प्रदक्षिणा मारू या की घोडे हे खरे ना आपल्या शेतात इकडे बघ आमची चेरी आली आहे आता मी प्रदक्षिणा मारतो हे बघ तुला मागायची ते म्हणलं तर कंटाळली छान छान कपडे नाही घातली पाणी भरपूर हे बघ इको हा हा पाण्याचाच नारळ येतो कोवळा प्रसाद ठेवा त्या समोर याद जाऊन हा हरभरा हा त्या थाळीमध्ये घेऊन हा त्याच्यावर विस्तू ठेवायचा आणि भाजून सगळ्यांनी प्रसाद थोडा थोडा खायचा. ते माझ्या सासरी करतात हा इकडे पण करतात का आपल्या इथं हा आपल्याकडे पण करतात. अच्छा नवीन हरभरे आलेले ना हा नवीन अच्छा माझे सासूबाई तर अशा प्रकारे ना आमचं होलिका दहन 2026 संपन्न झालं. दिवसभर आज खूप कामं होती. आज होळी असून सुद्धा बायका शेतामध्ये आल्या होत्या तर हरभरे वगैरे काढणी चालू आहे. ते सगळं आटपून दुपारी येऊन सगळं सारवणं वगैरे केली. मला भाभीने आज खूप मदत केली आणि त्याच्यानंतर आता होळीचा कार्यक्रम मी आटोपला आहे. तर चला आता सगळ्यांना जेवायला वाढूयात. होलिका दहनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या धुलीवंदनाच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि आत्ताच देते. आणि उद्याच्याला आहे चंद्रग्रहण. जे पाळतात त्यांनी आपले कुळाचार नक्की पाळावेत किंवा जी परंपरा आहेत कुळाचार नाही म्हणता येणार ज्या परंपराने घराघरामध्ये चंद्रग्रहण पाळलं जातं त्यांनी पाळावंच. हानी तर काही होत नाही. देवपूजा वगैरे ग्रहण सुटल्यानंतर घरं पुसून घरं धुवून वगैरे केली जाते आंघोळ करून. आणि नंतर आमच्याकडे पिठलं आणि भाकरी हा नैवेद्य उद्या केलं जातं म्हणजे ग्रहण पिटाळणं असं म्हणतात. मी पण करते. ग्रहणाचा कधी व्हिडिओ नाही केलेला मी पण मी ग्रहण पाळते. माझ्या आजी पाळायच्या त्यामुळे मी पाळते. मी माझ्या आजी जे जे करायच्या ते सगळं करते आणि मला खूप आवडतं हे सगळं करायला. चला आता सगळ्यांना प्रसाद देऊयात.